हॅलो एव्हरीवन, कशी आहात? मजेत ना? खमंग नगरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त नाश्ता बनवणार आहे, ते पण घरच्या घरी। तर हा आहे रवा। रवा कोणता पण घेऊ शकता तुम्ही, मोठा घ्या किंवा छोटा घ्या, बारीक रवा पण घेतला तरी चालेल। तर मी मेजरमेंटनुसार म्हटलं तर मी 2 वाट्या, माझ्याकडे जे गोल वाट्या येतात तर त्या वाट्यांनी घेतलं। हे पहा, ही 2 वाटे घेतलेत मी। तुम्ही कोणतं पण मेजरमेंट घ्या, फुलपात्राचं घ्या किंवा वाटी घ्या। तर मी या 2 वाट्या फुल भरून घेतल्या, स्वच्छ रवा निसून घेतलाय। तर काय करायचं, रवा कधी पण आणला ना तर स्वच्छ थोडासा गरम करून मगच ठेवायचे, त्याला जाळी आळे होत नाही। तर अर्धी वाटी मी दही घेतले, दही थोडं आंबट होतं म्हणून अर्धी वाटी घेतले। तुमचं फ्रेश असेल तर तुम्ही 1 वाटी घेतलं तरी चालेल। दही घालणं गरजेचं आहे, कारण दह्याने काय होतं, थोडासा आंबूसपणा येतो, त्यामुळे इडली खूप छान लागते। हे पहा, थोडंसं मिक्स करून घेते, कारण दही सगळीकडं मिक्स झालं पाहिजे। आपल्याला काय करायचं आहे, याचं असं जास्त पातळ बॅटर नाही करायचं आहे। आपण याला तांदळाचं बॅटर जे करतो ना तसं नाही करायचं आहे, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। त्यामुळे काय करायचं आहे, हळूहळू पाणी घालायचं आहे। हे पहा, या पद्धतीने मी हळूहळू मिक्स करून घेते, कारण काय होतं, अगोदरच आपण जर जास्त पाणी घातलं तर पाण्याचा अंदाज येणार नाही। त्यामुळे थोडं थोडं पाणी करत, यात गिठुळे नाही झाले पाहिजेत, त्याच्यामुळे मी हळूहळू सगळं मिक्स करते। गिठुळे राहू नाही द्यायची याच्यात, पूर्ण सगळं बॅटर मिक्स एकजीव झालं पाहिजे, दही पण सगळ्या याच्यात मिक्स झालं पाहिजे। हे पहा, या पद्धतीने मी सगळं एकजीव करून घेते। जास्त पातळ नाही करायचे बरं का, थोडंसं घट्टच ठेवायचे। हे पहा, या पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेतले। आणि रवा असल्यामुळे त्यात आणखीन पाणी घेतच चालतं ते। हे पहा, या पद्धतीने मी बॅटर ठेवले। तर याला काय करायचे, आता असंच झाकून ठेवायचे 10-15 मिनिटं। तोपर्यंत आपण करूया चटणीची तयारी, याबरोबर लागणारी चटणी। तर चटणी एकदम सोपी आहे। हिरव्या मिरच्या घ्या, ह्या कमी तिखट आहेत म्हणून मी 2-4 घेतल्या। तुम्ही तुमचे तिखट असतील तर एकच टाका किंवा 2च टाका, तिखट होतं खूप। तुम्ही पूर्ण ओल्या नारळाची पण करू शकता, मी यात थोडी मिक्स केली आहे। पुदिना, अगोदर हिरवी मिरची टाकली, पुदिना स्वच्छ धुवून टाकायचे, कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जे आवडत असेल त्यात डाळ्या वगैरे टाका। डाळ्या टाकल्यात आणखीन छान, ओलं खोबऱ्याची पण खूप छान होती चटणी। तर कोथिंबीर घेतली, दोन्ही सारख्या प्रमाण, कोथिंबीर जास्त घेतली मी, थोडंसं खोबरं घेतले, सुक्क खोबरं आहे। थोडंसं मीठ, अंदाजे घाला, आता मी पण अंदाजेच घातले। थोडंसं साखर, 1-1.5 चमचा साखर। आणि काय करायचे, तुमच्याकडे चिंच असेल किंवा लिंबू असेल ते टाकलं तरी चालेल। माझ्याकडे चिंचेचा कोळ बनवलेला होता, मी तो टाकलाय। तुम्ही लिंबू टाकलं तरी चालेल, आणि थोडं पाणी, आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायची ही चटणी। हे पहा, मी आता मिक्सरला याला बारीक करून घेते। खूप छान चटणी होते, नक्की बनवून बघा। तुम्हाला ओल्या नारळाची आवडत असेल तर ओल्या नारळाची आणखीन छान होते। हे पहा, आता मी पूर्ण बारीक फिरवून घेतलंय मिक्सरला, किती छान हिरवीगार चटणी झाली आहे। आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे, तर मी तेल गरम करून घेते। फोडणीच्या याच्यामध्ये मी तेल एकदम कडक तापून घेतले, त्यात थोडीशी जिरे मोहरी टाकायचे, आणि थोडा कढीपत्ता टाकायचे। फक्त जिरे मोहरीचं पण फोडणी देऊ शकता, पण कढीपत्ता होता माझ्याकडे तर मी कढीपत्ता पण टाकलाय। छान मस्त तडतडलं की ही फोडणी वरतून घालून द्यायची आहे। खूप छान चटणी लागते, नक्की करून बघा। आणि इडली सोबत तर खूप मस्त लागते ही चटणी। खोबरं जास्त, यात खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही जास्त वापरलं तर आणखीनच बेटर, खूप छान लागते ही चटणी। कुणाला पुदिना आवडत नसेल, जास्त कोथिंबीर आवडत नसेल तर खोबरं जास्त घ्या। चला, तर मग ही झाली आपली चटणी रेडी। तर अशी चटणी तुम्ही डोस्याबरोबर, उत्ताप्याबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकता, इडली बरोबर। तर आता हे बॅटर आपण थोडं 10-15 मिनिटं चटणी होईपर्यंत साईडला ठेवलं होतं। बघा, यांनी पूर्ण पाणी शोषलेलं आहे, गाऱ्यात जो रवा होता आपला तो पूर्ण फुगलेला आहे, छान मस्त भिजलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही। आता हे काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं बॅटर असं
हलकं करून घ्यायचे, म्हणजे असं चमच्याने थोडंसं हे झालं पाहिजे, कारण इडलीला जास्त घट्ट पण नाही जमत आणि जास्त पातळ पण नाही जमत. तर मीडियम करायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी किंचित, आता जास्त पाण्याचा वापर करू नका, नाही तर अंदाज हुकू शकतो. काय होतं, थोडंसं आठवड्यातनं 1-2 वेळेस असा नाश्ता असला की थोडं बरं वाटतं, मुलांनाही छान वाटतं खायला. आणि तुम्ही इडली नुसती पण खाऊ शकता, खूप छान लागते, एकदम सॉफ्ट बनते एकदम. तुम्ही म्हणणार नाही की तांदळाची रव्याची इडली आहे. आणि काही गरज नाही, इन्स्टंट इडली आहे, कारण तुम्ही कधी पण करू शकता. असं नाही की आदल्या दिवशी भिजत घाला, नंतर मिक्सरला फिरवा, परत त्याला 8 घंटे हे करत ठेवा, तसं नाही आहे, झटपट होणारी आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचे. आणि मी इनो घेतला आहे लेमन फ्लेवरचा. तुम्ही दुसरा फ्लेवर घेऊ नका, शक्यतो लेमन फ्लेवरचाच घ्या. तर आपल्याला काय करायचं, मी 2 वाट्या घेतलेत ना रवा, तर याला 1.5 पुडी इनो वापरायचं आहे. आपण काय करतो, 1 वाटीला 1 वापरला तर ती खूप जास्तीचं होऊन जाईल आणि थोडीशी चव बदलते इडलीची. मग त्यामुळे काय करायचं आहे, थोडासा दुसरी पुडी अर्धीच घ्यायची आहे. म्हणजे मी 2 वाट्याला 1.5 पुडी वापरली आहे, 1 पूर्ण आणि 1 अर्धी. तर ही अर्धी काय करायची, वाया जाऊ नाही द्यायची, याला रबर वगैरे लावायचे आणि फ्रीजला ठेवून द्यायचे, म्हणजे ती नंतर वापरता येते, छान राहते. हे अगोदर काय करायचे, तुम्ही तेल लावून घ्या पूर्ण इडली भांड्याला, किंवा मग तुम्ही वाटीत पण करू शकता. असं नाही की इडली भांडं नाही आहे आणि तुम्ही करू शकत नाही इडली, तर तुम्ही वाट्यांमध्ये पण करू शकता, तेल लावून, छोटे छोटे वाटे असतात. आणि थोडंसं यामध्ये इनोच्या याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकले, म्हणजे ते ॲक्टिवेट होतं. आणि छान मिक्स करून घ्यायचे, हलक्या हाताने मिक्स करा, कारण ते एकदम छान स्मूथ बॅटर तयार होते. हे पहा, हलक्या हाताने मिक्स केलं ना तर जास्त हे नाही होत. आणि इनो मिक्स केल्यानंतर बॅटर जास्त वेळ बाहेर ठेवू नका, लगेच त्याचे इडल्या बनवायला. मी साईडला इडली बॅटरमध्ये पाणी थोडंसं गरम करायला ठेवले अगोदरच. तुम्ही जर इडली पात्र नसेल तर याच्यात घ्या, कढईमध्ये एक थोडंसं स्टँड ठेवून त्याच्यात खाली पाणी टाका, वरती प्लेट ठेवा आणि नंतर त्याच्यामध्ये वाटे ठेवू शकता. मी तुम्हाला नंतर दाखवल, मी पण थोडंसं सॅम्पल व्हिडिओ म्हणून दाखवले तुम्हाला, ज्याच्याकडे इडली पात्र नाही त्याने. हे पहा, छान पद्धतीने मिक्स झालेले आहे. आता हे बॅटर काय करायचे, थोडं थोडंच टाका, कारण ही इडली खूप प्रमाणात फुगते, दुप्पट प्रमाणात फुगते, त्यामुळे थोडं थोडंच बॅटर टाका. माझ्याकडनं अगोदर जास्त टाकलं गेलं, त्याच्यामुळे खूप मोठी इडली झाली ती. 1-1 चमचा टाकलं तरी चालेल, खूप छान मस्त स्पंजी होतं ते एकदम. आणि नक्की करून बघा, तुम्ही म्हणताल की इडलीची याची गऱ्याची याची टेस्ट नाही लागणार, तर असं काहीच नाही आहे, खूप छान टेस्ट लागते आणि पचायलाही सोपे. गरा तुम्ही एरवी गऱ्याचं काही ना काही करून खाता, तर इडली पण नक्की करून बघा. हे पहा, मी इडली पात्र अगोदरच थोडंसं गरम करून पाणी टाकलेलं आहे खाली 1 ग्लासभर आणि उकळत ठेवलं होतं. तर त्याच्यानंतर मी एक भांड्यामध्ये बॅटर टाकून घेतले आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली इडली तयार होते. आता झाकून ठेवते मी याच्यावरती. खूप सोपे आहेत इडली बनवायला, काही अवघड नाही, काही गरज विकत घ्यायची तुम्हाला. 10-15 मिनिटांमध्ये तुमची लईतली 20 मिनिटं लागतील, इडली तयार होते घरच्या घरी मुलांसाठी, हेल्दी एकदम. तर 15 मिनिटांनी काय करायचं, थोडंसं खोलून पाहिजे की शिजलंय की नाही. तर शिजलंय की नाही कसं चेक करताल, एक तर बोट लावल्यानंतर त्याला ओलसरपणा नाही राहिलं पाहिजे, किंवा मग तुम्ही असं टूथपिकने किंवा सुरीने चेक करू शकता. हे पहा, एकदम ड्राय निघली आहे, म्हणजे आपली इडली रेडी आहे. हे पहा, ही थोडीशी शिल्लक आहे, तर मी 1-2 मिनटं अजून थोडंसं ठेवते, झाकून ठेवते, म्हणजे आपली इडली खाण्यासाठी रेडी आहे. तर हे पहा, असं कढईमध्ये काय करायचे, खाली स्टँड ठेवायचे, पाणी टाकायचे भरपूर आणि वरती प्लेट ठेवायची. आणि वाट्यांमध्ये मी थोडंसं बॅटर शिल्लक होतं तर वाट्यांमध्ये ठेवले. तर याला पण अजून थोडा वेळ येते, मी याला झाकून ठेवते, नंतर ते 1-2 मिनिटांनी होऊन जातं. चला, तोपर्यंत इकडची इडली रेडी झाली आपली. हे पहा, मी साईडला काढून ठेवले
आणि थंड झाल्याशिवाय इडलीला हातही लावू नका. जर तुम्ही असं गरमागरममध्ये काढायला गेलात तर खाली इडली चिटकण्याची शक्यता असते. तर आता हे थंड झालेले हे पहा, मी तुम्हाला काढून दाखवते. किती एकदम पटकन झटपट हे पहा, खाली थोडीसुद्धा चिटकलेली नाही आहे आणि जाळी पहा किती सुंदर पडली आहे. जे नवीन शिकणारे असतील तर त्यांना पण ही इडली सहजतेने बनवता येईल. नक्की करून बघा. हे पहा किती छान झाली एकदम. याच पद्धतीने बाकीच्या पण काढून घेऊया आपण. हे पहा, मी हे 2-3 काढल्या, बाकीच्या माझ्या मुलांनी काढल्या. एकदम सहजतेने निघतात. नक्की करून बघा. रव्याची इडली तुम्ही म्हणताल परत परत बनवताल, मुलं परत परत मागतील की अजून दे म्हणून. हे पहा किती छान आणि ज्या एकदम पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत. मी थोडासा रात्रीचा व्हिडिओ काढला त्याच्यामुळे थोडंसं पिवळसर दिसत आहेत, नाही तर खूप सुंदर झाले आहेत. हे पहा मस्त चटणी आणि इडली. घरच्या घरी चटणी बनवायची आहे. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर, कुणी नवीन असेल चॅनलवर माझ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. कमेंटमध्ये सांगा कसे झालेत. थँक्यू.